जय शिवराय मित्रांनो मोबाईल रिचार्जच्या वाढत्या महागाईनं त्रस्त झालेल्या ग्राहकांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायच्या माध्यमातून 23 डिसेंबर 2024 रोजी देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना एक महत्त्वाचा असा निर्देश देण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक अमेंडमेंट प्रकाशित करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामधून देशातील ग्राहकांसाठी फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMS बेनिफिट्स असलेले प्लॅन सादर करण्याचा आदेश या अमेंडमेंटच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे। डेटा पॅक घेणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळे जवळपास सर्वच कंपन्यांना जे काही मंथली व्हॅलिडिटी प्लॅन आहेत हे देखील वाढ करण्यात आलेले आहेत। जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मंथली व्हॅलिडिटी प्लॅनमध्ये देखील वाढ केलेली आहे। देशामध्ये असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना डेटा पॅकची गरज पडत नाही, मात्र कंपल्सरी केलेल्या या प्लॅनमुळे नागरिकांना डेटाचा भुर्दंड सुद्धा या ठिकाणी सहन करावा लागत आहे आणि याच्याचमुळे आता ट्रायच्या माध्यमातून या नवीन अमेंडमेंट आणण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये ट्रायने आता फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMS असलेले स्पेशल टेरिफ वाउचर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे जिओ, एअरटेल, VI, BSNL अशा टेलिकॉम कंपन्यांना फक्त SMS आणि व्हॉइस कॉलिंगचा प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे। याचप्रमाणे ट्रायच्या माध्यमातून स्पेशल टेरिफ वाउचर आणि कॉम्बो वाउचरवरची 90 दिवसाची व्हॅलिडिटी मर्यादा हटवून आता 365 दिवस करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर फक्त SMS आणि व्हॉइस कॉलिंग देणारे काही प्लॅन आले तर त्याबाबत 1 वर्षाची वैधता आता नागरिकांना ग्राहकांना मिळू शकणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण असे अमेंडमेंट आणून ट्रायच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकासाठी दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे। याच्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या महसुलावरती मोठा परिणाम होणार आहे आणि याच्यामुळे टेलिकॉम कंपन्या आता काय निर्णय घेतात, काय पुढे याच्यामध्ये बदल करतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।